आणि आमच्या समालोचन कक्षामधून सुद्धा लगातार बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय मिस्टर अविनाश गिराणे यांना. काय फलंदाजी केलंय आज, मंत्रमुग्ध करून टाकलंय पूर्ण या कामणच्या ग्राउंड मध्ये आपल्या खेळीने. अप्रतिम फलंदाजी करताना पाहतोय आपण. चला सामना चालू होते. एका बाजूला युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी, दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स बीबीवाड संघ. स्ट्राईकला ते संतोष कोम आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रेम जाधव आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रुपेश यांना. आजच्या दिवसात सकाळच्या सत्रापासून दोन्ही पंच होते तेच समोरासमोर. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. चेंडू सरळ गेला यष्टीच्या हातामध्ये निर्धावच्या रूपामध्ये डॉट. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर हे दोन्ही जे खेळाडू आहेत संतोष कोम आणि रुपेश दांडेकर हे दोन्ही पंच मध्ये उपस्थित होते, परंतु आता समोरासमोर खेळताना पाहतोय एकमेकांच्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस खोलगट टप्प्याचे चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय आपण पाहतोय. मिड विकेट रिझन मध्ये एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडासा गचाळ होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा. या 2 धावाने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय संतोष कोम यांनी दोन्ही आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश दांडेकर बॉलिंग मार्क वरती सज्ज संतोष कोम साठी. यावेळेस पाहिला ओरपीट चेंडूचा पूल केलाय, परंतु उंची सुद्धा मिळाली आणि लांबी सुद्धा तितकी कमी मिळाली आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर संतोष कोम बॅक टू डगआउट सस्त्यामध्ये बाद झालाय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती साईनाथ भोईर यांना पाहतोय. संतोष कोम सारखा फलंदाज आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर आउट ऑफ फॉर्म आहे. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीत आणि सस्त्यामध्ये बाद होताना पाहिलं. आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सस्त्यामध्ये बाद झाले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा सस्त्यामध्ये बाद झाले. आता रुपेश दांडेकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती साईनाथ साठी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन वरून शतक धावा देत होता, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू काही विसावला नाही. पाहिलं तर 2 धावा घेतले, त्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 3 धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 4 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या, तिसऱ्या चेंडूवरती संतोष कोम सारखा फलंदाज बाद झाला आणि चौथा चेंडू पाहिला तर झेल उडाला होता, परंतु 3 धावा घेतल्या झेल सुटल्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. रुपेश यांनी जवळजवळ शांत ठेवण्याचं काम केलंय बेबीपाडा संघाला, कारण रुपेश सुद्धा माहिती आहे की हे 2 फलंदाज खूप घातक आहेत आणि हा संघ सुद्धा घातक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, या षटकातील शेवट चेंडू, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीपचा फटका पाहते आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न, डेंजर एंडला प्रेम धावतोय आणि पाहूया आपण यस थर्ड अंपायर साठी रेफर केलेला आहे रनआउट साठी. आपण पुन्हा एकदा ऑन स्क्रीन पाहूया आपण आता काय घडते आणि काय बिघडते.
यस OUT आउट. थोडीशी बॅट हवेत होती त्याच कारणास्तव पाहिलं तर मिस्टर प्रेम जाधव रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन परततोय. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है डीजे रोहित इन द मैच. थँक यू डीजे. प्रेम जाधव रनआउटच्या रूपामध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पाहिलं तर मिस्टर कल्पेश कोठावले. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर राकेश ठाकरे यांना. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन राकेश यांचा पहिला चेंडू पाहिला तर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला, पॉईंट डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मिस स्ट्रोक आणि साईनाथ भोईर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अजित माळी यांना. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. रुपेश यांना पहिला चेंडू चांगला हाताळला होता, दुसरा चेंडू चांगला फटका सजवलाय मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव झाली. दुसरे धावाचा प्रयत्न, यस दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या दोन धावेची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. धावसंख्येचा वेग पाहिलं तर थोडासा मंदावलेला पाहतोय. संत कधी धावसंख्या चालली आहे कारण मोठे फटके आले नाहीयेत, त्याच कारणास्तव पाहिलं तर 10 धावा झाल्यात. चेंडूचा खेळ पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 1.2 चेंडूचा खेळ मागे. यावेळेस पाहिलं तर जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपल्या बाजूला वळायत आणि यस इट इज अ वाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धावसंख्येत अवांतरच्या रूपामध्ये भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. रुपेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर मिस्टामिक स्ट्रोक होता. चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये 4 धाव्यांसाठी. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. नशिबाचे साथ मिळाले फलंदाज अजित माळी यांना. चला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येतोय. रुपेश यांचा पुढचा चेंडू चांगला फटका खेळाय अजित माळी यांनी. 1 धाव नक्की कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, यस रिव्ह्यू साठी रेफर केले जाते. आजच्या दिवसामध्ये शेवटच्या क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला लागलेले पंच विजयजी भोये सर पाहतोय आपण. थर्ड अंपायर रेफर केले जाते.
फलंदाज नॉट आउट असेल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी शेलका आणि लक्ष्मण शेलकांना आम्ही आमंत्रित करतो या रंगमंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा फटका बघूया. चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. पुन्हा एकदा येतोय नशिबाचा चौकार. या 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. यस थँक्यू डीजे. या षटकातील शेवट चेंडू असलेला रुपेश ठाकरे यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 चौकार आले रुपेश यांच्या गोलंदाजीवर. यावेळेस पहिला पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक. पुन्हा एकदा नॉन स्टॉक बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू जातोय फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होताना पाहतो आपण. कृष्णा स्ट्राईकला ते कल्पेश कोठावले. आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर कल्पेश यांची बॅट सुद्धा शांत आहे. कल्पेश यावेळेस जो ओव्हरपिच चेंडू होता परंतु बॅटचे लिडिंग एज पाहतोय आपण. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. या षटकातील या इनिंग मध्ये शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील कल्पेश यांना. लोअर फोल्डर चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव प्रयत्न असेल. यस पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे रेफर केले जाते. नॉट आउट असेल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा परत येता पाहतोय आपण कल्पेश कोठावले. या 2 धावण्याची धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे पाहिलं आपण. तर पॉइंट रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. फायटिंग टोटल तर उभी झालंय परंतु अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येतील का 3 चेंडूवरती. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावला गेला. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळेल का. बॅटर अजित माळी यांना चांगला फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिड विकेट रिजन मध्ये जोपर्यंत ट्रॅव्हल झालाय चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव झाली. दुसरी धावाचा प्रयत्न मिस फील्ड होताना पाहतोय आपण. त्याचा फायदा घेताना पाहिलं तर 3 धावा. चौथ्या धावाचा प्रयत्न आणि अपयशी ठरतोय कल्पेश कोठावले. आणि चौथ्या धावाच्या रूपामध्ये चौथी धाव घेण्याच्या रूपामध्ये एक हादरा बसतोय कल्पेश कोठावले सारखा फलंदाजाला.
पैसेचा भारी बायको पाहिजे करे वारी मराठा मुंबई पोरीची सारी पोरी पैसेचा भारी बायको पाहिजे करे वारी धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मिस्टर अक्षय कोठावले. शेवटचे चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील मोठा फटका येण्याची गरज आहे. तर कुठेतरी चांगला सामना रंगतदार सामना पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा स्लॉ स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव येते. अवांतरच्यामुळे धावसंख्येत भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा तोच पवित्रा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस निर्धाव चेंडू. षटक संपलंय तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 34 आकड्यावरती आणि 35 धावांचं एक आव्हान ठेवलंय ते टायगर स्पोर्ट्स बिबवाड संघाने. Rohit in the mix. थँक्यू. धन्यवाद डीजे. चला ओपनिंग पेअर पाठवायचं आहे. युनिट स्पोर्ट्स चिंचोली संघाचे 2 सलामीचे फलंदाज. यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल आपल्याला. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ च्या समोर 2 हात करण्यासाठी कोणता संघ सामील होईल बघूया. थोड्याच वेळात माहिती पडेल आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण मिस्टर संतोष कोम. होम ग्राउंड आहे त्यांचं परंतु आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर थोडीशी खराब अशी फलंदाजी झाली त्यांच्याकडून. परंतु गोलंदाजीमध्ये आज चांगलं काम केलंय. चांगली गोलंदाजी सकाळच्या 17 पासून हाताळलेली पाहतोय आपण संतोष कोम यांना. स्ट्राईकला असतील ते मिस्टर रुपेश ठाकरे. नॉन स्ट्राईक राकेश ठाकरे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रुपेश दांडेकर यांना. पहिला चेंडू संतोष कोम यांचा. पहिला चेंडू कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर तो आलाय चौकार. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवरती झेल बाद करण्याचा गरज होती कारण झेल होता आणि तो सुद्धा राकेश ठाकरे सारखा फलंदाजाचा झेल. जर झेल कन्वर्ट झाला तर चांगलं झालं असतं कारण एक मोठा फलंदाज बॅक टू द ग्राउंड गेला. चांगला फटका पाहता पण
कव्हर रिझल्ट मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू चांगला हाताळलाय आपण पाहतोय संतोष कोम यांनी. तो स्ट्राईकला गेलेत फलंदाज रुपेश दांडेकर यांनी. संतोष टू रुपेश हे बॅटल पाहायला मिळते आपल्याला. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय आणि मला वाटतं जाळ्यात सुद्धा फसवलाय. जसं तसे उत्तर देताना पाहतोय आणि संतोष सुद्धा खुश झालाय. जसं रुपेश यांनी त्यांना चिडवून दाखवलं होतं आजच्या सत्रामध्ये त्यांचा झेल घेतल्यावर, तसंच काहीतरी घडताना पाहतोय. रुपेश गॉन. थँक्यू डीजे. टीट फॉर टॅट करताना पाहतो आपण संतोष यांना, कारण रुपेश यांनी सुद्धा संतोष यांना फसवलं होतं आपल्या जाळ्यामध्ये. त्याच पद्धतीने संतोष यांनी रुपेश यांना फसवलंय. जसं तसे उत्तर देताना पाहतोय आपण संतोष यांना. नाही तर संतोष बॉलिंग मार्क वरती, नव्याने फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती मिस्टर सागर राजपूत यांना. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धावच्या रूपामध्ये पुन्हा एकदा पाहतोय डॉटच्या रूपामध्ये चेंडू विसावतोय. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचलेली फक्त आणि फक्त 5. चांगला कमबॅक पहिल्या चेंडूचा चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहतोय मिस्टर संतोष कोम यांना. संतोष यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर साडे राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. तेच तर्रार चेंडू, अप्रतिम चेंडूची हाताळणी करताना पाहतो आपण संतोष यांना. काय कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वतःला सावरलं आणि आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने डिफेंड करताना पाहतोय. आपल्या संघासाठी 5 आणि 5 धावा दिल्यात 5 चेंडू मागे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील संतोष यांचा. यावेळेस चांगला फटका पाहतोय ऑन साइडला, लॉंग ऑन रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. इकडे या 2 धावा, या 2 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 1 गडी बाद 7 धावा. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज पाहतो आपण बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रेम जाधव. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या फलंदाजीवरती आपल्या संघाला विजय मिळवून दिला जातो तोच प्रेम जाधव आता बॉलिंग करताना सुद्धा पाहतोय. राकेश ठाकरे पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू पाहिला तर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंच आपल्या बाजूला वळाल्या तर विजयजी भोये सर यांचा वाईटचा इशारा. थोडीशी आगळी वेगळी वाईट देण्याची शैली आहे त्यांची. लगेच फिरतात आणि वाईट देऊन मोकळे होतात. जास्त टेन्शन घेत नाही, वळण्याची जास्त गरज नाहीये त्यांना. पहिला चेंडू वाईट, एक अवांतर धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रेम जाधव यांचा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. DJ Rohit in the mix. धन्यवाद डीजे. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण षटकाराच्या रूपामध्ये परिवर्तित केलाय.
राकेश ठाकरे इज ऑन फायर. प्रेम यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी. यावेळेस पुन्हा एकदा उंचावर मला फटका. चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. प्रेम यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय. फटका तर फसलाय. कृष्णा येतोय. चेंडू खाली आणि कृष्णा करतोय चुकी. राकेश सारखा फलंदाजाला एक पुन्हा एकदा जीवन दान मिळते पाहतोय. आणि आता संतोष कोम थोडेसे नाराज असताना पाहतोय. कारण पाहिलं तर हा झेल खूपच महत्वाचा. कॅच नाही तर ही मॅच होती. जर ही कॅच घेतली असती तर सामन्यामध्ये पलटणी आली असती. परंतु हा झेल सुटलाय आणि आता सामना पूर्णपणे असं वाटते झुकलेला पाहतोय. यावेळेस पुढे सरसावून केला फटका. चांगला फटका. चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी फरार. षटकार. यस थँक्यू डीजे. आता फक्त आणि 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 9 धावा. अजून सुद्धा जर राकेश यांची विकेट गेली 4 चेंडू 4 चेंडू झाले आहेत. अजून सुद्धा 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा प्रेम जाधव. यावेळेस चांगला फटका पाहतो आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव आणि एकच धावेचं समाधान मानला गेला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. राकेश ठाकरे यांची जर विकेट घेतली तर कुठे सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकतो. जर तरला थारा नाही आहे. कारण विकेट महत्वाची आहे. क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे. चांगला खेळ खेळणं महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून. परंतु जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धाव कंप्लीट होतात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका आणि सामना युनिटी स्पोर्ट्स चिंचोडीच्या खिशामध्ये जाऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मिस्टर अक्षय कोटावले यांना पाहतोय. राकेश ठाकरे पहिला चेंडू पुल केलाय आणि सामना खिशात घातलाय आपल्या
आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी हा सामना विजयी झालाय. जिंकल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हाडलक टायगर स्पोर्ट्स बिबवाडा संघ. चला या मॅचचा मॅनेजरचा मानकरी ठरलाय तो मिस्टर राकेश ठाकरे. वन्स अगेन अप्रतिम फलंदाजी केले राकेश ठाकरे यांनी. चला दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा यायचे आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला असतील जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हाटे संघाचे कर्णधार.